सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। हाँ, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। तुम्हीं से है आगाज, तुम्हीं अंजाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम, इतना बने महान गगन को छू ले हम। गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम, इतना बने महान गगन को छू ले हम। हाँ, इतना बने महान गगन को छू ले हम। तुम्हीं से है हर सुबह, तुम्हीं से शाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा
लक्ष्मी वहिनी झाली आई, कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. साठी अण्णा तुमची झिजली चंदन काया. अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. भरारी नभात घ्यावी. प्रतिभाशाली बहुजनांचा वेदू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. अगं ए रमा, अगं ए रमा, रमा कुठं हरवलीस? तुम्ही कधी आला? काय झालं तुला? काय दिसती? अहो आपल्याला 15 दिवसानं कारखान्यावर जायचं आहे, तेव्हा आपल्या पोरीचं कसं होणार याचं टेन्शन आलंय बघा. आपली शांता यंदा 8वीला आहे, तेव्हा कसं करायचं तिचं? आपल्यासोबत न्यावं तर असं आपल्याला कॉपी करून राहायचं आणि इथं ठेवावं. कोण सोबत बी नाही, पोरीच्या जातीचं लय अवघड आहे बघा. राघवला ठेवलं असतं पण राघव बी अजून लहानच आहे, काय बी सुचना. किसन, अरे किसन, किसन,
कारखान्याची तयारी कुठपर्यंत आली? तुम्ही दोघं लई काळजी दिसता. काय झालं? काय नाही, आपलं नेहमीच कारखान्यात जाताना पुरीची काळजी. तुमच्या दोघांची हरकत नसेल तर एक सांगू का? सांगा की श्यामराव. अरे किसन, तुझ्या पोरीसाठी माझ्याकडे एक चांगलं स्थळ आहे. तुमच्या हरकत नसेल तर कारखाना जायच्या आधी पोरीचं लगीन उरकून टाकू, म्हणजे काळजीच मिटल. शांत आपली लहान आहे अजून. अगं तुझं बी लग्न शांताच्या वयातच झालंय ना, तेव्हा काय होतंय? श्यामराव म्हणतात तसं उरकून टाकू शांताचं लगीन. हो पण पोरग कोण आहे, कुठं बी द्यायचं का? पोरगा माहित आहे, आपली ती सुमन बहीण आहे का, तिचा नातू. असं होय. आई आप्पा मला आत्ताच लगीन करायचं नाही, मला खूप शिकायचं. ए पोरी, मोठींच्या मध्ये लहान आणि बोलायचं नसतं का? पोरग लय चांगला आहे, लय शेती आहे त्यांना. आपल्या पोरीपेक्षा थोडं मोठं आहे पोरग, पण काय होत नाही. हो पण लगीन कुठं आणि कसं करायचं, म्हणजे आपली शांत अजून लहान आहे ना, म्हणून म्हणलं. पोराच्या मामाच्या घरी गुपचूप लगीन लावून देऊ, म्हणजे कोणाला काय पण माहित होणार नाही. नमस्कार, मी शांताची मॅडम. शांता या मॅडम, तुम्ही आज आमच्या घरी कसं येणं केलं? तुमची शांता खूप हुशार आहे आणि आता तिने जिल्ह्यामध्येच भाषण स्पर्धेत पहिला नंबर मिळवला आहे. आता तिची निवड राज्यासाठी झाली आहे. हेच तर सांगण्यासाठी घरी आली आहे. कुठे आहे शांता? शांता बाहेर या, तुझ्या मॅडम आल्यात. मॅडम तुम्ही? तुझं खूप खूप अभिनंदन शांता. धन्यवाद मॅडम. भाषणाची तयारी करायची बरं का. पुढच्या 4 दिवसांनी आपल्या राज्यात भाषणासाठी जायचं. मॅडम तिला भाषणाला या नाही जमायचं. का बरं, काही अडचण आहे का? हो मॅडम, तिचं लगीन जमलं आहे, पुढच्या 4 दिवसानं लगीन आहे तिचं. काय काय बोलताय तुम्ही हे? तिच्या इतकं कमी वयात तिचं लग्न करून देणार? बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे, माहित नाही तुम्हाला? मुलीचे वय 18 वर्ष, मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करता येत नाही. आणि हिचे वय किती? फक्त 14 वर्ष. मॅडम हा आमचा घरगुती विषय आहे, तुम्ही नका पडू याच्यात. शांताचाई, तुम्ही तर एक स्त्री आहात ना, तुम्ही बी तयार झाला त्या लग्नाला. बालविवाहाचे तोटे तरी माहित आहेत का तुम्हाला? इतक्या कमी वयात लग्न केल्यावर मुलीला किती शारीरिक त्रास सहन करावे लागतात. गर्भाशयाची पेशीही काढून टाकावी लागते. ज्या वयामध्ये तिच्या हातामध्ये पेन, वही, पुस्तक हवी, त्या वयामध्ये तुम्ही तिच्यावर संसाराची जबाबदारी देणार? तिला शिकवा, मोठं करा, स्वतःच्या पायावर उभं करा, नोकरी लावा, तिचं ओझं नका मानू. आणि मग चोरून लपून लग्न लावून देण्यापेक्षा मग त्या थाटामाटाने 4 चौघात आम्ही मानाने लग्न लावलं. मॅडम आमचं चुकलं. काय करायला निघालो होतो मॅडम आम्ही हे? मॅडम तुम्ही आमचे वेळ डोळे उघडले, तुमचे आभार मानणे तेवढे कमीच आहेत. श्यामराव, पोराकडच्यांना सांगा माझ्या मुलीचं लगीन करायचं नाही. 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवायच लगीन करणार. तिला खूप शिकवेन, मोठं करीन. बर मॅडम आम्ही तुम्हाला वचन देतो की माझ्या मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच लगीन करेन. तिला खूप शिकवेन, मोठं करीन. मॅडम, माझं चुकलं. इथून पुढे मी आपल्या गावात एक बी बालविवाह होऊ देणार नाही. मॅडम तुमच्यामुळे मला इथून पुढे शिकता येईल, मी खूप शिकणार, मोठी होणार. चला तर बालविवाहाची शपथ. आम्ही बेडकर अशी प्रतिज्ञा करतो की मुलीचे वय 18 वर्ष आणि मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण